जय सेवा सेवा जोहर दोस्तों, मैं राहुल खन्ना की इस वीडियो में आपका स्वागत है। दोस्तों, अलाइ ब्रिज चैनल यह सामाजिक क्षेत्रों में तो आगे जा रही है और बहुत सारे टॉपिक को लेकर हम बात कर रहे हैं, लेकिन जब ये महसूस हुआ कि जितना समाज कारण हमारे लिए ज़रूरी है उससे भी ज़्यादा हमें पॉलिटिक्स में भी आना चाहिए, राजकारण में भी आना चाहिए। क्योंकि जब तक के हम लोग लीडर लोगों को सवाल नहीं करेंगे, पूछेंगे नहीं, तब तक के कुछ होने वाला नहीं है। और यही जिम्मेदारी को सामने रखकर अलाइ ब्रिज चैनल ऐसे प्लेलिस्ट को बना रहा है ताकि हमारे समाज में जो भी उभरते हुए खिलाड़ी हैं, जो पॉलिटिशियन है, पॉलिटिक्स में जाने की सोच रहे हैं या वो जा चुके हैं, सभी के पास अलाइ ब्रिज जाएगा और उनसे सवाल करेगा कि आगे आने वाले दिनों में आप क्या करने वाले हैं और आपने ये जर्नी शुरू कैसे की थी। इससे दो उद्देश्य हमारे सामने आएंगे। एक, हमारे सामने जो भी बैठे हैं, जिनकी हम बाइट ले रहे हैं, जिनकी हम मुलाकात ले रहे हैं, वो व्यक्ति समाज के सामने आएंगे। और दूसरी बात यह है, उस व्यक्ति का जज्बा और साहस लोगों में प्रेरणा बने, यह भी एक इसका कारण है। दोस्तों, आज मैं हूँ यवतमाल में और बात कर रहे हैं हम आने वाले विधानसभा इलेक्शन की, महाराष्ट्र में। आज मैं यवतमाल में हूँ दोस्तों, और यवतमाल में रालेगांव जो मतदार संघ आता है उसमें हमारे तिरुमल मेजर जीवन कोवे साहब इसमें उतरने जा रहे हैं। उनके काम बहुत बड़े हैं और आज वो इस क्षेत्र के लिए यानी एमएलए पद के लिए वो उतरने जा रहे हैं और उनकी ही मुलाकात आज हम यहाँ पे लेने वाले। उसके पहले मैं बातें करना चाहूँगा गोंडवाना गणतंत्र पार्टी के जिलाध्यक्ष तिरुमल दिलीप दादा शर्मा के। मेरे व्यूवर्स बखूबी जानते हैं, फिर भी सबसे पहले आप दोनों का इस वीडियो में बहुत बहुत स्वागत है। दिलीप दादा, आप अभी जिलाध्यक्ष है यवतमाल में गोंडवाना गणतंत्र पार्टी के, तो आपकी राय बताइए कि क्या माहौल बन रहा है अपने समाज को लेकर, अपने पार्टी को लेकर यवतमाल ज़िले में। यवतमाल ज़िले में जो गोंडवाना गणतंत्र पार्टी का काम है, पहले तो हम सामाजिक के लिए लड़ते थे, फिर हमें गोंडवाना गणतंत्र पार्टी की ओर से जो जिला अध्यक्ष पद मिला हमारा काम देख के, तो उस ध्येय धोरण को लेके जो दादा हीरा सिंह मरकाम ने जो नींव रखी थी इस आदिवासी समाज के बारे में या बहुजनों के बारे में, जो दलित पिछड़े हैं उनके बारे में जो सोच है, उस सोच को आगे बढ़ाने का काम हम गोंडवाना गणतंत्र पार्टी के माध्यम से कर रहे हैं। और ये करते समय हमारे यवतमाल ज़िले में जो दो राखीव मतदार संघ है, जो आदिवासी मतदार संघ है, केलापुर आर्नी मतदार संघ और रालेगांव बाबुलगांव, ये जो मतदार संघ है, तो इसमें हम चुनाव लड़ने वाले हैं। यानी गोंडवाना गणतंत्र पार्टी इस बार पूरे जोर से मैदान में उतर रही है, ये बोलना जायज़ होगा। तो कोवे साहब, आपकी तरफ आते हैं हम लोग। सबसे पहले सेवा जोहार, आप चैनल पे पहली बार आए हैं। हम मराठी में बात करेंगे तो बेहतर रहेगा, क्योंकि यहाँ पे जो एरिया है वो मराठी भी है। राळेगाव मतदारसंघात तुमचं पदार्पण होतं आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कुठल्याही क्षेत्रात आपण जातो तर त्यावेळी एक आपलं एक उद्दिष्ट असते। तर तुमचं या धोरणाला घेऊन, या क्षेत्राला घेऊन काय उद्दिष्ट आहे की पुढे जाऊन तुम्ही ते साध्य कराल? असं कोणते कार्य आहेत, काय उद्दिष्ट आहे या पदासाठी उभं राहण्यामागे? राळेगाव मतदारसंघाची स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही अवदशा इतकी बेकार आहे की सांगावंसं वाटत नाही। कारण राळेगाव मतदारसंघात आदिवासीचा राखीव मतदारसंघ असून आणि आदिवासीचे उमेदवार असून राळेगाव मतदारसंघात गावामध्ये रोड नाही झालेले आहे, पाड्यामध्ये कोलाम वस्त्यावर रोड नाही आहे। त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची तर बहुतेक 70% गावामध्ये व्यवस्था नाही आहे। अरे बापरे। हां, कारण जे पिण्याचं पाणी आहे ना, जे आरो सरकारच्या मार्फत आरो लावल्या जाते, हे फक्त जे मोठे गाव आहे त्याच गावात आहे। बाकी जे छोटे गाव आहे 150-200 घराचे, त्या गावात तेवढी व्यवस्था नाही आहे। हे मी लोकसभेच्या ज्या प्रचारासाठी फिरलो ना, त्यावेळेस मी हे सर्व वॉच केलं आणि हे सर्व बघितलं मी। आणि काही आरो आहे ते बंद पण पडलेले आहे, आरोग्य सुविधा नाही आहे। आरोग्याच्यासाठी लोक पायदळ, जसं म्हणायचं पाड्यावरचे कोलाम वस्तीचे लोक आहे, त्यांना गाडी पोहोचत नाही, त्यांच्या गावात ॲम्ब्युलन्स पोहोचत नाही। अशी अजूनही तसं आहे का? बिलकुल आहे। मी स्वतः माझ्या गाडीनं गेलो, माझी गाडी जात नाही, मला पैदल जावं लागलं कोलामपोड वस्तीवर, पारदीबेड्याच्या वस्त्यावर। असं म्हणजे खूप जंगली एरियाच्या जे गावाला लागून 15-20 किलोमीटर असं अंदरचे गाव आहे, तर त्या गावाला जाता येत नाही। एक अंतर्गाव जे आम्ही पिक्चरमध्ये पाहतो ती परिस्थिती आजही आहे त्या क्षेत्रात। हे राळेगाव कळंब तालुक्यामध्ये एक अंतर्गाव पालुती गाव येते, तिथे एक पोड आहे, त्याला बर्डी पोल नाव आहे। त्या बर्डी पोलाला रस्ताच नाही आहे,
त्याचा व्हिडिओ बनवला, माझ्यासोबत जवळ व्हिडिओ पण आहे. मी जाताना पूर्ण चिखलानं भरलेलं आहे, रस्ता नाही आहे, त्याला प्यायला पाण्याची सुविधा नाही आहे त्या गावात. आणि त्या गावातल्या मी महिलांचा पण हे घेतला, फीडबॅक घेतला. महिलांनी सांगितलं आमच्या डिलेवरीच्या बायाला आम्हाला खुर्चीवर बसून, बाजीवर बसून 4 लोकांनी उचलून न्यावं लागलं. गावात ॲम्ब्युलन्स येत नाही, एवढे बेकार हाल आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही राडेगावच्या ग्रामीण क्षेत्राला पाहिलं, त्याच्या सुविधा पाहिल्या, तिथे काहीच पोचलेलं नाही आणि त्यासाठी तुम्ही त्यांना हक्क मिळवून द्यासाठी तुम्ही रणांगणात उतरले. मेजर साहब, आपको यही पूछना था कि एक्चुअली आप इस फील्ड में उतर रहे हैं, तो अब तक के आपने कौन से कार्य किए हैं, ये ज़रा आप बताइए. मैं जब से रिटायरमेंट आया हूँ, सबसे पहले तो मैंने आदिवासी आइकॉन बिरसा मुंडा, क्रांतिवीर बिरसा मुंडा, इनकी एक स्टैचू अपने चौक में लगा करके आदिवासी आइकॉन लोगों तक पहुंचना चाहिए. जी, अभी हमने देखा अभी. जी, वही वाला. उसकी मैंने अपने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद इनके द्वारा मिलके, उसमें सारा खर्चा हमने ही लगाया, लेकिन वो एक संगठन है बोल के हमने साथ में लिया था. तो मैंने सोचा कि आने वाली पार्टी लोगों को खाना खिलाने से बेहतर है कि कुछ अपने समाज का आइकॉन आगे आ जाए. हाँ, खड़ा किया. इसलिए मैंने एक बिरसा मुंडा चौक बनाया इधर अपने घर के नज़दीक. जी. हाँ, उसके बाद जब से मैं रिटायरमेंट आया हूँ, मैं बच्चों को फ्री पुलिस प्रशिक्षण देता हूँ, मिलिट्री भर्ती प्रशिक्षण. ओहो, ये बहुत बड़ी बात. जब मेरे अभी 22 लड़के लगे हुए हैं और फिलहाल सुबह 5 बजे से लेके 7-7:30 बजे तक मैं अभी भी जाता हूँ, डेली प्रैक्टिस करता हूँ. मैं भला ही इधर बिजी रहता हूँ दिन भर, लेकिन सुबह को कभी भूलता नहीं. और अभी जो लड़के थे मेरे, ये खासगी क्षेत्र में भी मैंने 7 लड़के लगाए. जब से मैं आया हूँ इधर, हमारा जो पैरामिलिट्री फोर्स का कोई संगठन भी नहीं था, तो जब मैंने आया, मैंने 500 लोगों को जोड़ करके अपना संगठन बनाया है. मेरा ऑल इंडिया पैरामिलिट्री फोर्स एक्स सर्विसमैन वेलफेयर एसोसिएशन यवतमाल में हमने पहली बार खड़ा किया. और हमारे 14 लोग हैं ना, वो नौकरी में लगा दिए हमने, सिक्योरिटी एजेंसी से बाय कांटेक्ट करके या टाइप हो करके हमने ऐसे, मतलब 14 आदमी हमारे भी लगाए हैं. क्या बात. तो सर जी, ॲक्च्युली बात ही आहे, ये राळेगाव की आपने जो बात कही, मी परत मराठीवर येतो. राळेगावची जी अवस्था ग्रामीण तुम्ही सांगितली, ॲक्च्युली जवळजवळ यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या क्षेत्रात जवळजवळ सगळ्याच तालुक्यात हे आहे. त्याच्यामुळे ग्रामीण क्षेत्रात अजूनही काही विकास झालेला नाही. तर माझं हे म्हणणं आहे, जर तुम्ही या क्षेत्रात उतरत आहात आणि पुढे चालून पुढच्या भविष्यात जर तुम्ही आले समोर, तर तुम्ही भविष्यात आदिवासींच्या बेरोजगारीसाठी, शिक्षणासाठी किंवा अन्य काही प्रश्नांसाठी तुम्ही काय कराल, ते भविष्याची वाटचाल आम्हाला सांगा. शिक्षणाच्या संदर्भात गोष्ट केली तर आदिवासीचंच नाही तर सर्व बहुजन वर्गाचं शिक्षणाचं वाटोळं झालेलं आहे. आमच्या राळेगाव मतदारसंघात राळेगाव तालुका म्हणजे सर्व सुविधायुक्त असायला पाहिजे होता, पण राळेगाव तालुक्यात आज मुलांना प्रशिक्षण घेण्यासाठी UPSC MPSC सारख्या अकॅडम्या नाही आहेत. मेडिकल कॉलेज तर चला तालुका ठिकाण नसल्यामुळं नाही होऊ शकत, पण जसं B फार्माचे वगैरे कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस असं काहीतरी असायला पाहिजे होतं, पण ते काहीच नाही आहे तिथं. त्याच्यानंतर राळेगाव मतदारसंघात असं पोलीस भरती प्रशिक्षणासाठी मुलांना कोणी अकॅडमी वगैरे नाही, किंवा शासकीय अकॅडमी तरी असायला पाहिजे. कारण जोपर्यंत मुलांना, जसं आता यवतमाळला येऊन मुलं किरायानं राहतात आणि स्वतःच्या खर्चावर जेवण खाऊन करून अकॅडमी जॉईन केलेले आहे. आणि यवतमाळच्याच नाही तर कुठल्याही अकॅडमी फक्त पैसे कलेक्शन करायसाठी जमलेले आहे. 100% रिझल्ट देत नाही. पण हे मुलांना आता कसं भरतीसाठी कोणी नाही कोणीतरी पाहिजेच, एक गुरुवर्य म्हणून किंवा गाईड म्हणून, तर त्यासाठी पोरं येतात. पण सरकारचं पण काम पडलं पाहिजे का, पोलीस भरती प्रशिक्षण हे प्रायव्हेट संस्थांना न देता सरकारी एक अशी योजना राबवायला पाहिजे, ज्याच्या संदर्भात मुलांना पोलीस भरती, मिलिटरी भरतीसाठी, पॅरामिलिटरी फोर्ससाठी मुलांना प्रवृत्त कसं केलं जाईल, त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. ह्याकरता अकॅडमी ओपन व्हायला पाहिजे ना. आम्ही निवडून आल्यानंतर हे निश्चितच करणार. राळेगाव विधानसभेमध्ये मुलांना पोलीस भरती प्रशिक्षण तरी आम्ही फ्री देऊ. क्या बात है. हां, हे पक्का आपला. बाकी दुसऱ्या अकॅडमीचा आम्ही विचार करू, पण पोलीस भरतीसाठी तर आपण नक्की टाकणार, हे 100% आहे. क्या बात. तर तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
शेडमागे साहेब, एक आखरीचा युनिक प्रश्न आहे बरं का. हा प्रश्न मला वाटतं मीडिया विचारतच नाही, पण मी विचारतो कारण मी समाजाचा माणूस आहे. ॲक्च्युली गोंडवाना गणतंत्र पार्टी भरपूर क्षेत्रात इथून गोंडपिंपरीपर्यंत विस्तृत पसरलेली आहे. पण काही लोकांचं म्हणणं, जसं गोंड, प्रधान, कोलाम हे गोष्ट जर सोडली तर बाकी काही लोकांचं हे म्हणणं असतं की गोंडवाना गणतंत्र पार्टी ही फक्त गोंडांची असते. हा जो गैरसमज आहे त्या गैरसमजावर तुम्ही या व्हिडिओतून संदेश द्या आणि हा गैरसमज तुम्ही दूर करा लोकांचा. तर कसं आहे किनागे साहेब, गोंडवाना गणतंत्र पार्टी हे जे नाव आहे हे गोंडवाना लँडवरनं घेतलं गेलं आहे. आणि या भूखंडावर जो कोणी व्यक्ती राहते, ॲटलिस्ट कुठलाही, तो मराठा असो, कुणबी असो, मुसलमान असो, कुठल्याही जातीचा धर्माचा असो, तो गोंडवाना लँडवर राहतो. त्याला आपण गोंडवानाचाच वासी म्हणून या पार्टीचं नाव जे आहे ते गोंडवाना गणतंत्र पार्टी आहे. गोंड हा जातीचा नाही तर या भूभागाचा नाव आहे. त्याच्यामुळे गोंडवाना गणतंत्र पार्टीचा जो गैरसमज इतर समाजामध्ये आहे त्यांनी तो दूर करावा. आणि इतिहास जर माहीत नसेल तर आपल्या यूट्यूबला त्यांनी सर्च करावं. आमचे छत्तीसगडमध्ये आमदारसुद्धा आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आता तुलेश्वर मरकाम साहेब आमदार आहे. आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जे आहे ते सुद्धा जिल्हा परिषदचे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून निवडून आले सभासद आहे. अशा असंख्य ठिकाणी आम्ही बाजी मारल्या. आता आम्हाला राळेगाव मतदारसंघामध्ये जीवन कोवेसारखा नेतृत्व मिळालं. त्यांचं श्यामादादा कोलाम अकॅडमी असो, त्यांचा बिरसा मुंडा पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं या ठिकाणी. या सगळ्या सामाजिक चळवळीमध्ये ते अग्रस्थानी आहे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जो दुजाभाव आहे आपल्या आदिवासी समाजामध्ये तो नाही आहे. इतरांबद्दल सगळ्यांशी तर सामंजस्य साधतात, सगळ्यांना घेऊन चालतात. आणि या ठिकाणी वारंवार आता 10 वर्ष BJPचे गेले, त्याच्या आधी काँग्रेसचे गेले, परंतु राळेगाव मतदारसंघामध्ये अजूनही आपला जो भाग आहे आदिवासी बहुल भाग आहे आणि तो आदिवासी राखीव संघ आहे. तो BJPचा आणि काँग्रेसचा राखीव नाही आहे हे जनतेने जाणून घ्यावं. आणि त्या ठिकाणी जाणारा आदिवासी हा आमदार जो आहे तो त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडले पाहिजे. जर त्या ठिकाणी या पक्षाचे जर उमेदवार जातील तर त्यांच्यावर वजन ठेवणारी व्यक्ती ती दिल्लीची राहील. त्यासाठी तुम्हाला तळागाळातला तुमच्या मतदारसंघातला व्यक्ती द्यावं लागेल. त्यासाठी आम्हाला तरी वाटते की ज्या व्यक्तीने आजपर्यंत देशाची सेवा केली, आज तो समाजाची सेवा करत आहे. पण समाजसेवा करत असताना त्यांना ज्या अडचणी येत आहे, ज्या आमदारकीच्या वजनाखाली विधानसभेतच हे मुद्दे मांडल्यानंतर आपले सुटतील, त्यासाठी आपल्याला जीवन कोवे साहेबांनाच निवडून द्यावं लागेल हे मी जनतेकडनं अपेक्षा करतो. आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून आव्हान करतो की तुम्ही आदिवासी नेता चुना, ना कि तुम्ही पक्ष चुना. हमारे साथ एक व्यक्ति भी जुड़े हैं जिनका मैं स्वागत करता हूं. आपका परिचय? नमस्कार, मेरा नाम है जगत राजाराम चौहान जी. मैं ऑल इंडिया पैरामिलिट्री फोर्स का जिला अध्यक्ष हूँ. आपका अभी रहना कहाँ है? रहते कहाँ? हाँ जी. और आप एक ही बैच? मैं सीनियर हूँ, कोई साहब जूनियर है, लेकिन मेरे साथ ड्यूटी की हुई है. उनकी क्वालिटी मेरे को पता है. वो ईमानदार और झुंझारू व्यक्ति है. इसलिए हमारे डिस्ट्रिक्ट के जितने भी एक्समैन लोग हैं इन्होंने उनका नाम सूचित किया है. और उनका जन्म स्थान बोले तो रालेगांव है और आदिवासी आदमी है. उनको ग्राउंड में काम किए हुए, यानी रोज़ मजदूरी किया हुआ आदमी है. लेकिन उन्होंने जो डेवलप किया उन्होंने सब ईमानदारी से और अपने मेहनत से किया. और आगे भी ईमानदारी का पैसा और मेहनत का पैसा समाज के लिए लगाने के लिए कोई तैयार नहीं है आज के समय में. सब जो है सब ड्रामा है, सब भोपालिया है. सबको समझ में आ रहा है, सब लोगों को पता है कि सब ड्रामा है करके. लेकिन सच्चाई क्या है, सच्चाई पता होने के बाद भी समाज कुछ कर नहीं पा रहा, क्योंकि इनका बैकग्राउंड ऐसा बना दिया इन्होंने. नेटवर्क हर जगह स्कैम है. तुम जिला परिषद जाओ, कलेक्टर ऑफिस जाओ, पुलिस स्टेशन जाओ, कहाँ ही जाओ, कोर्ट कचहरी भी जाओ, सब तो वही हाल है. सबको समझ में नहीं आ रहा, सबको दिख रहा, दिख के भी बोल नहीं रहे. और बोलोगे तो फिर यानी मार भी खाओ और बोलो भी मत, चुप भी रहो. ऐसी ये व्यवस्था चल रही. इसलिए सब पब्लिक को पता है लेकिन कर नहीं पा रहे कुछ, क्योंकि ऐसी सिचुएशन बना दी इन्होंने कि सबको एक डिब्बे में डाल के हिला के छोड़ दिया. जिधर भागना भागते रहो. बाकी वो अब अपने बाल बच्चे, अब अपने बिजनेस, अब अपने धंधे. एजुकेशन बोले, एजुकेशन क्या, सब बिजनेस इकट्ठा कर रखा है. कहाँ धंधा नहीं, क्या सरकार को पता नहीं, गवर्नमेंट को पता नहीं, लोगों को पता नहीं. सब पता होने के बाद भी बोल नहीं पा रहे. इसीलिए गरीब घर के लोग, जो बच्चे गरीबी से ऊपर आए हुए, उनको गरीबी पता है ना. जो ये भी है सही कि जिसके पास पैसा है उसके पास टैलेंट नहीं है, और जिसके पास टैलेंट है
उसके पास आज पैसे की कमी है या फिर और कोई दिक्कत है या फिर उसको प्रेशराइज किया जाता है। बहुत बढ़िया आपने एक संदेश दिया इस वीडियो से। तो दोस्तों कहने का तात्पर्य यह है कि अलाइव ब्रेथ ऐसे ही लोगों के पास जाएगा जो समाज हित के लिए आगे आ रहे हैं, क्योंकि अलाइव ब्रेथ का मीडिया सीधा और सही रहेगा और हमेशा ही सही के राह पर चलेगा। तो चलिए दोस्तों मैं अभी यहाँ से इजाज़त लेता हूँ और कोवे साहब आपको बहुत बहुत शुभकामनाएं और शर्मा के जी आपको भी शुभकामनाएं। आप तो बहुत दिनों से जुड़े हैं चैनल के साथ, अभी कोवे साहब आपको भी हो गया। तो हम अभी ही नहीं तो ये इलेक्शन होने के बाद भी फॉलोअप लेते रहेंगे और सर जी के साथ कनेक्टेड रहेंगे। तो आप सब भी चैनल को देखते रहिए। मिलता हूँ अगले वीडियो अगले टॉपिक के साथ, तब तक के लिए जय सेवा, जय जोहार, जय आदिवासी, जय गोंडवाना, जय भीम।